हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती निघालेली आहे. जागा 72 असणार आहे. वेतन 44,500 ते 1,00,000पर्यंत असणार आहे. वयवर्ष 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, हेड ऑफिस SIDBI टावर, 15 अशोक मार्ग, लखनौ. तर रिक्रुटमेंट ऑफिसर इन ग्रेड A अँड ग्रेड B जनरल अँड स्पेशलिस्ट स्ट्रीम 2024. तर इथे दिलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि इंटरव्ह्यू नंतर जॉईनिंग करायचं आहे. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. प्रिंटआउट वगैरे हार्ड कॉपी एक्सेप्ट होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इथे हेल्पलाईनसाठी दिलेलं आहे. यांनी एक ऑफिशियल वेबसाईट IBPSची वेबसाईटवर तुम्हाला भरायचं आहे. तिथे एक कॅन्डिडेट ग्रीवियन्सेस लोडिंग अँड रिड्रेसल मेकॅनिझम आहे तिथे. ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला ईमेलचा सब्जेक्ट दिलेला आहे, तो तुम्हाला ईमेलच्या सब्जेक्टमध्ये कॉपी पेस्ट करायचा. इथे जो बोल्डमध्ये दिलेला आहे तो पहा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी किंवा रजिस्ट्रेशन सुरू होतं आहे 8 नोव्हेंबरपासनं. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 2 डिसेंबर. कट ऑफ डेट ऑफ डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया 8 नोव्हेंबर. कट ऑफ डेट ऑफ डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया विथ रिगार्ड्स टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 2 डिसेंबर. आणि एक्झामिनेशन ऑनलाईन फेज 1 डेट असणार आहे 22 डिसेंबर आणि टेंटेटिव्ह डेट आहे ही, म्हणजे चेंज होऊ शकते. आणि फेज 2 एक्झामिनेशन 19 जानेवारी. इंटरव्ह्यूचं शेड्यूल फेब्रुवारी 2025 असणार आहे. ठीक आहे. ॲक्ट ऑफ पार्लमेंट ऑफ प्रमोशन फायनान्सिंग अंडर ही बँक असणार आहे, सेटअप केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे वेकन्सीची डिटेल दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. जनरल 50, टोटल 50 वेकन्सीज आहे. वेकन्सीज फॉर रिझर्व कॅटेगरी बघू शकता इथे. SC 6, ST 4, OBC 14, EWS 3, अनरिझर्व 23. त्यानंतर PWD कॅन्डिडेटसाठी 2. ठीक आहे. पोस्ट आणि पे स्केल बघा. पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 जनरल स्ट्रीम असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ग्रेड पे वगैरे दिलेला आहे. 1,00,000 अप्रॉक्सिमेटली सॅलरी असणार आहे. त्यानंतर मॅनेजर ग्रेड B जनरल स्पेशलिस्ट स्ट्रीम पाहू शकता तुम्ही. 1,15,000पर्यंत ही असणार आहे सॅलरी. त्यानंतर स्ट्रीम पाहू शकता. जनरल लीगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT 10,6,6. ठीक आहे. टोटल 22 आहे. SC 1, ST काहीच नाही, OBC 3, EWS 1, अनरिझर्व 5, V1 1. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो बॅकलॉग वेकन्सी इच इन HI and MD IT. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे फुल फॉर्म वगैरे तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर इथे रिझर्वेशनसाठी त्यांनी पॉईंट्स दिले आहेत, ते वाचू शकता. रिझर्वेशन, रिलॅक्सेशन, कन्सेशन. आता आपण पाहूया हे रिझर्वेशनसाठी आणि डिसेबिलिटीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. इथे दिलेलं आहे पहा. 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे. ठीक आहे. आणि ऑफिसर ग्रेड Bचं 25 वर्ष ते 33 वर्षापर्यंत. एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे पाहू शकता. SC ST 5 वर्ष, OBC विथ नॉन क्रिमिलेअर 3 इयर्स, PWBD अनरिझर्व EWS 10 वर्ष, PWBD OBC 13 वर्ष, PWBD SC ST 15 वर्ष. ठीक आहे. आणि एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट 5 वर्ष. पर्सन अफेक्टेड इन 84 राईट्स 5 वर्ष. मॅक्सिमम एज लिमिट फॉर जनरल कॅटेगरी, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन कॅटेगरी इथे दिलेली आहे. ठीक आहे. मेन्शन केलेली आहे वरती, तुम्ही पाहू शकता, वाचू शकता. त्यानंतर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे पहा. ग्रेड A जनरल
स्ट्रीम असणार आहे. ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर ही पोस्टचे नाव आहे. मॅक्सिमम एज 30 वर्षाचं असलं पाहिजे, कमाल वय 30. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पहा, ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंजिनिअरिंग विथ 60%, 50% फॉर SC ST PWBD ॲप्लिकंट्स. ठीक आहे. तर पहा मॅक्सिमम क्वालिफिकेशनसुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर ऑर पण दिलेलं आहे. ठीक आहे. CA पण चालणार आहे, MBA पण चालणार आहे कोणत्याही डिसिप्लिनमध्ये. ठीक आहे. तर इथे बरंचसं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर आपण या क्वालिफिकेशनमध्ये बसू तर आपण इथे ॲप्लाय करू शकतो. तर सेम क्वालिफिकेशन नाही आहे, थोडंफार चेंज आहे हे. ग्रेड बीसाठी लीगल मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री ऑफ लॉ हवा आहे. एसेन्शियल एक्सपिरियन्स पण हवा आहे 5 वर्षाचा. त्यानंतर आपण पाहू शकतो मॅनेजर बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT स्किल, बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग हवी आणि एक्सपिरियन्ससुद्धा मागितला आहे 5 वर्षाचा. ठीक आहे. तर अशा पोस्ट होत्या आणि त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन मागितलं होतं. त्यानंतर CGPAचा आता 10 पॉईंट ग्रेड स्केलवर तुमचं सर्टिफिकेट जर असेल तर तिथे दिलेलं आहे. CGPA कोणत्या CGPAला कोणता क्लास किंवा डिव्हिजन असतो. 6.75साठी फर्स्ट डिव्हिजन असतो म्हणजे तुम्हाला 60% आहे. तर असं CGPA तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. जॉब प्रोफाईल इथे दिलेलं आहे. तुम्ही एखादं पोस्ट निवडलं तर तुमचं जॉब प्रोफाईल काय असेल ते इथे मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता टेस्ट कशी होणार आहे बघा. फेज 1 इंग्लिश लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे. 30 क्वेश्चन असणार आहे 30 मार्कासाठी. तर असे इथे सब्जेक्ट्स दिलेले आहे. मी सगळं वाचेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्ही वाचू शकता. 120 मिनिटात तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो टेस्ट इथे दिलेली आहे. क्वालिफाईंग सेक्शन्स दिलेले आहे. फेज 2 एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे म्हणजे तुम्हाला लिहावा लागणार आहे तो पेपर. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. आपण शोधतो हे ॲप्लिकेशन फी मिळाली तर मी तुम्हाला व्हिडिओत सांगते, अदरवाईज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फी मेन्शन करून देईन. ठीक आहे. ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही खूप मोठी आहे. पहा फी सापडली आहे आपल्याला. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी आपली ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे. फक्त इंटिमेशन चार्जेस 175 रुपये. ठीक आहे. टोटल 175 रुपये भरायचे आहे. अदर्स इन्क्लुडिंग OBCs EWS आणि जनरल कॅन्डिडेटसाठी 925 रुपये फी असणार आहे. 175 रुपये ही चार्जेस असणार आहे. टोटल 1100 म्हणजे 1100 रुपये असणार आहे फी. त्यानंतर स्टाफ कॅन्डिडेटसाठी काहीच फी नसणार आहे, 0. ठीक आहे. अप्लाय कसं करायचं आहे, जसं मी म्हटलं ॲप्लाय ऑनलाईन करायचं आहे. तुमचे हे फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन सगळं कॅपिटल लेटरमध्ये सिग्नेचर केली तर ॲक्सेप्ट होणार नाही. ठीक आहे. द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन इज ॲज फॉलोज. तर डिक्लेरेशन काय लिहायचं ते इथे दिलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट कशी करायची इथे दिलेलं आहे. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं. मग क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आणि तुमचं फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.